आज बऱ्याच दिवसानंतर वातावरण असं स्वच्छ आहे. म्हणजे थोडं ढगाळ, थोडं ऊन, पण पाऊस नाही, त्यामुळे छान वाटत आहे. तर आज आहे नवरात्रीचा 3रा दिवस आणि आजचा रंग आहे निळा. तर मी अशी निळ्या कलरची साडी नेसली आहे. माझ्याकडे याचं ब्लाऊज नाही आहे, सो त्याच्यावर मिसमॅच करून मी असं ब्लाऊज घातलं. त्यानंतर आईची देवपूजा सुरू आहे, तोपर्यंत म्हटलं चला शेंगदाणे तरी भाजून घेऊ, कारण मला चटणी करायची आहे, कारण आज मी करणार आहे उपवासाचे डोसे. तो आई इथे छान फुलांची आरास करत होत्या. तर मी ते शेंगदाणे भाजून घेतले आणि आता भगर आणि साबुदाण्याचं पीठ असं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. ते वाटून घेतलं. त्यानंतर मग देवीसमोर रांगोळी काढायला बसली. छान अशी छोटीशी देवीचे पावलं काढून घेतले. मला आधी रांगोळी जमत नव्हती, पण प्रॅक्टिस करून करून आता थोडीफार बऱ्यापैकी जमायला लागली आहे. मला देवाचं करायला फार आवडतं. मग ती देवपूजा असो, आरत्या किंवा भजन म्हणणं असो, मी सगळं मनोभावे करते, कारण त्यामुळे मला एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये कुठून आल्या, तर ह्या आल्या माझ्या आईपप्पांकडून. ज्या वातावरणात, ज्या संस्कारात मी लहानाची मोठी झाले, त्यामुळेच हे सगळे गुण माझ्यात आले असं मला वाटतं. आम्ही सगळी भावंडं रोज नित्यनेमाने हरिपाठ करायचो, भजन म्हणायचो, आरत्या म्हणायचो. माझे पप्पा खूप छान भजन म्हणतात आणि त्यांचा हा गुण माझ्यात आला आहे असं मला वाटतं. आपण कितीही शिकलो, कितीही मोठं झालो, तरी आपलं मूळ विसरायचं नाही, ही माझ्या पप्पांची शिकवण. आणि आजतागायत ती शिकवण मी माझ्या मनाशी कायम घट्ट बांधली आहे आणि तीच शिकवण मला देवांशलासुद्धा द्यायची आहे. तर चांगले संस्कार हे देखील किती महत्त्वाचे असतात हे आपल्याला मोठं झाल्यावर कळतं. लहान असताना आपल्याला बऱ्याच गोष्टीचा कंटाळा येतो, पण जसं जसं आपण मोठे होतो तशी तशी प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला कळत जाते. तर असं आहे सगळं. छान आरती झाली आणि आज फुलांची आरास खूप सुंदर दिसत होती आणि प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मग मी मस्त भगरीचे डोसे करायला घेतले. सोबत शेंगदाण्याची चटणीसुद्धा केली होती. छान असा फराळ करून झाला. त्यानंतर देवांश स्कूलमधून आला आणि स्कूलमधून आला की त्याचं पहिलं काम असतं की त्याची सायकल बघणं, कारण आजकाल आम्ही सायकल खाली पार्किंगमध्ये पार्क करतो. संध्याकाळची आरती झाली, कन्यापूजन झालं आणि उपवास सोडून दिवसाचा शेवट असा गोड झाला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.